जर्सी क्रमांक 1 जिल्हा संघातनं खेळणारा हा खेळाडू ऋषिकेश निशिकांत भोजने. अष्टपैलू असा खेळाडू आहे ज्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपला एक दबदबा निर्माण केलाय आणि जिल्हा संघातनं खेळत असतानाही त्याच्या माध्यमातून वारंवार बहारदार कामगिरी झाली. असा हा खेळाडू ज्यानं पहिल्याच रेडमध्ये आपला दमखम दाखवलाय आणि आपल्या संघाचं खातं इथे ओपन करताना दिसलंय. प्रत्युत्तर देण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील रायझिंग स्टार ऑफ मिरजोळा म्हणून ज्याच्याकडे पाहतो तो हा रायडर पारस. इथे पहिलाच अटॅक, शानदार कामगिरी पाहायला मिळाली कव्हरच्या या खेळाडूच्या माध्यमातून. काय होईल पहिलाच मोहरा गाडत पारस. इथे मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट. संघर्ष जिंकून जगाला इथे मिळतोय. यानंतर होणारा सामना जुगाई कौसुम देवरुख विरुद्ध मनोजकोट कोथवडे. दोन्ही संघांना पहिला पुकार. जुगाई कौसुम देवरुख आणि मनोजकोट कोथवडे दोन्ही संघांना पहिला पुकार. आणि नंदुशेठ मापुसकर यांच्याकडून 102 रुपयांचं बक्षीस असेल 3 मोहरे गारद करणाऱ्या खेळाडूसाठी. यावी जर्सी क्रमांक 5 फैसल जेठी. 2022च्या पर्वामध्ये यानं प्रभावित केले रत्नागिरी तालुक्याला असा खेळाडू फैसल जेठी. जर्सी क्रमांक 5 घेऊन खेळणारा. चला कशा चढाय ऋषिकेश भोजने इथे करताना दिसतोय. अष्टपैलूचा खेळाडू आहे आणि ऋषिकेश ज्यानं पहिल्याच रेडमध्ये आपला दमखम दाखवून आपल्या गुणांचं खातं इथे ओपन करताना दिसला तो ऋषी. उंच चौडासा खेळाडू, अप्रतिम फुटवर्क, तेवढी सुरक्षित अशी खेळी पूर्ण करून माघारी परतोय. रिलाईव्ह झालेला पारस चढाईसाठी मैदानाच्या आतमध्ये. 6चा डिफेन्स. राईट कॉर्नर रेडर म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे करताना दिसतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये आहे तो जर्सी क्रमांक 4 घेऊन खेळणारा निखिल जांभळे. चढाई पूर्ण करून माघारी परततोय. एमटी रेड इथे पाहायला मिळाली पारस याची. आणि यावी थर्ड रेडसाठी श्रेयस आंबरेला इथे आजमावलं गेलंय. संघर्ष चिपळूण संघाचा श्रेयस 3ऱ्या चढाईसाठी. आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये पारसच्या नजरे काढून इथे बोनस अटेम्प्ट करण्यासाठी प्रयत्न केला गेलेला पाहायला मिळतोय. लेफ्ट कॉर्नर इथे मात्र चुकतोय. चुकीचा खेळ इथे पाहायला मिळाला. बोनस प्लस 1 पॉइंट. आणि ऋषिकेश भोजने श्रेयस आंबरेने मात्र इथे थर्ड रेडचा विश्वास सार्थकी लावलाय. लेफ्ट कॉर्नरचा खेळाडू इथे मात्र यशस्वी ठरतोय प्रदीप पवार. आणि तीच चूक इथेही पाहायला मिळाली ओमकार कदम कडून. आणि रिलाईव्ह झाला तो प्रदीप. फैसल जेठी मात्र इथे शानदार कामगिरी करताना दिसले. फैसल जेठीने सलग 2 वेळा अप्रतिम खेळाचं प्रदर्शन त्यानं केलं. 2 मोहरे गारद झालेले रिलाईव्ह करतानाही तो दिसला. ऋषिकेश भोजने सलग अशी चढाई संघर्ष संघाकडून. अतिशय शांतपणे फर्स्ट हाफचा खेळ इथे संपन्न होताना दिसतोय. याही वेळी निराश असेल आणि त्यांनीही एक्सेप्ट केलंय कारण बोनस अटेम्प्ट करताना त्याचंही लक्ष होतं फुटवर्क झालं की नाही हे त्याने भलेभाती जाणलंय. एका बाजूला आपल्याला ऋषिकेश भोजने जो जिल्हा संघातनं खेळणारा खेळाडू खेळताना दिसेल तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरी मिरजोळी संघाकडनं रत्नागिरी जिल्हा संघातनं खेळणारा पारस पाटील. म्हणजे 2 तुल्यबळ खेळाडूंमध्ये हे द्वंद्व असेल. एका बाजूला ऋषी भोजने तर दुसऱ्या बाजूला पारस पाटील. यावेळी जर्सी क्रमांक 1 इथे जबरदस्त कामगिरी बॅकहोल्ड. पंकज झगडेची ही खासियत आहे आणि याची ही मिठी जबरदस्त नाटकुळा लाजवाब बॅकहोल्ड इथे पाहायला मिळाला. मिडल लाईनच्या जवळ झालेली छटापट होती. शोल्डर आणि थाय दोन्ही एकाच वेळी जखडलं गेलं आणि बागे खेचलं गेलं. ही या खेळाडूची खासियत आहे. परफेक्ट अँकल होल्ड आणि त्याचबरोबर अप्रतिम बॅकहोल्ड करणारा हा खेळाडू कोपरा रक्षक पंकज झगडे. यावेळी चढाई करण्यासाठी फैसल जेठी जर्सी क्रमांक 5 शांतपणे खेळ करताना इथे दिसले. चढाई पूर्ण करून माघारी परतले. गुणफलक आपण पाहतोय 4-3. संघर्ष 4 गुण.
रत्नदीप बिरजोळे 3 गोल. जर्सी क्रमांक 5 सुयश कदम. साथी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि इथे प्रयत्न करताना सुयश. पंकज पासून कसा खेळ केला जाईल, दूरवरती खेळण्याचा प्रयत्न असेल की त्याच दिशेने फुटवर्क करण्याचा प्रयत्न असेल, परंतु या विथरसाठी मेहरान काझी जर्सी क्रमांक 1 मेहरान पॉइंट टेकन असा रायडर आहे. ज्यावेळी पारस विश्रांती घेतो त्यावेळी फैजल जेदी आणि त्यानंतर मेहरान काझी यांना इथे आजमावलं जातं आणि या विथरची जबाबदारी मेहरानवरती सोपवली गेली. 5चा डिफेन्स आहे, गोलवरती जावं लागेल, बोनस पॉइंट इथे ऑफ आहे आणि कोपरा रक्षकाने चौडा पकडला, सपोर्ट आला या मध्य रक्षकाचा. जर्सी क्रमांक 9 एक ताकदवान खेळाडू राकेश मालिम. या दोघांचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळालं. त्यामुळे मेहरान सामन्याला पुन्हा सुरुवात. जर्सी क्रमांक 5 सुयश कदम. शांतपणे खेळ करताना सुरक्षित अशी चढाई करताना इथे दिसतोय. आतापर्यंत आपण उलट फेरी ते मैदानामध्ये पाहिलंय. सुळजाई संघ जो रत्नागिरी जिल्ह्यातील बलाढ्य संघ पाहिला जातो तोही या स्पर्धेतून बाहेर गेलाय. त्याचबरोबर लांजा तालुक्यातून दाखल झालेला संघ तोही या स्पर्धेतनं माघारी परतलेला आपण पाहिलंय. आणि त्यानंतर संघर्ष करताना दिसतोय. चढाई पूर्ण केले, माघारी परतलाय तो पारस. याही वेळी रिकाम्या हाताने माघारी परतावं लागतंय. या विथरेड आहे आणि जर्सी क्रमांक 8 ला पुन्हा एकदा इथे आजमावलं जातंय. श्रेयस सांबरे मैदानाच्या आतमध्ये दाखवलेलं संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण संघाचा हा खेळाडू सुजित पाटील. सुजित चुकला आणि एका पॉइंटला मुकला. मैदानाच्या बाहेर जाऊन बसावं लागेल. सुजित याला पॉइंट मिळतोय तो संघर्ष संघाला. पुन्हा एकदा फैजल चेटी यानं या रत्नागिरी तालुक्यामध्ये अनेक स्पर्धांमध्ये बहारदार खेळ करून आपला दमखम दाखवलाय. प्रभावित करणारा खेळ त्याच्या माध्यमातून वारंवार पाहायला मिळालाय. परंतु ह्या जिल्ह्याच्या या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये कसा खेळ करेल ना हे इथे आपल्याला पाहायचंय. आतापर्यंत सुरुवात लाजवाब झाले, परंतु या संघाचा शेवट कसा होईल ना हे इथे आपल्याला पाहणं खूप महत्वाचं असेल. ऋषिकेश भोजने बेस्ट रायडर ऑफ संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण. आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये खेळताना आणि पुन्हा एकदा पंकजला चॅलेंज देण्याचा प्रयत्न. तर फैजल सिंगल पॉइंट इथे मिळतोय. जर्सी क्रमांक 9 यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर जाईल तो राकेश मालिम आणि एक सिंगल पॉइंट इथे मिळालाय तो रत्नागिरी बिरजोळे संघाला. फैजल जेठी इथे मात्र बहारदार कामगिरी. ओहो सौरभच्या मनावरचा ताबा इथे मात्र सुटला. शांतपणे खेळ करणं आवश्यक आहे, स्वतःवरती कंट्रोल राखणं आवश्यक आहे. तो ताबा मात्र कंट्रोल इथे राखला गेला नाही आणि यावेळी टॅकल केलं गेले पारस पाटील याला. परंतु एक जाता जाता बोनस पॉइंट आपल्या नावावरती जमा करतानाही दिसलं. आठ 5 असा गुणफलक. संघर्ष 8 गुण आणि 5 गुण आहेत ते रत्नागिरी बिरजोळे संघाचे. जर्सी क्रमांक 1 ऋषी भोजने चढाई करताना. प्रदीप पवार डावा कोपरा, चढाईपटूचा डावा कोपरा सांभाळताना. उजव्या कोपऱ्यामध्ये पंकज, मेहरान आणि फैजल. पुन्हा एकदा फैजल नावाचं हे ट्रम्प कार्ड रत्नदीप संघाचं इथे मात्र चालताना दिसलंय. आज मावलं गेलं. ज्यावेळी याला वापरलं गेलं त्यावेळी त्याला पॉइंट आपल्या संघासाठी आणताना तो दिसलाय. साथी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. डाव्या कोपऱ्यामध्ये जर्सी क्रमांक 4 घालून खेळणारा निखिल सांबळे. राईट कॉर्नरला ऋषिकेश भोजने. कॉर्नर इनला खेळाडू इथे संजय. त्याचबरोबर 9 नंबर जर्सी घालून खेळणारा राकेश मालिम. कव्हरची साखळी घेऊन इथे खेळताना दिसतोय. दरम्यान इथे टाइम ऑफ घेतला. गेस्ट ऑफ मधले दोन्ही टाइम ऑफ इथे आजमावले गेले, त्यामुळे टाइम ऑफ इथे ओव्हर झाले. तर संघर्ष चिपळूण संघाचे ऋषिकेश भोजने मैदानाच्या आतमध्ये. 4चा डिफेन्स आहे डाव्या कोपऱ्यामध्ये.
प्रदीप पवार कॉर्नर इनला मेहरान कासी, मध्यभागी फैसल जेठी, राईट कॉर्नरला पंकज आणि ऋषी थोडासा पंकज पासून दूरवरती खेळण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. एमटी रेडी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा फैसल. साथी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना आपल्या डाव्या बाजूने डाव्या कोपऱ्यातून खेळताना इथे प्रयत्न करताना दिसतोय. हाताचा वापर करण्याचा प्रयत्न इथे निश्चितच केला गेलाय. चांगला टॅकल, शानदार कामगिरी. एक बोरा असफल ठरला होता, परंतु त्यानंतर जर्सी क्रमांक 13 आणि त्याच्या जोडीला जर्सी क्रमांक 9 या दोघांचं कॉम्बिनेशन इथे कमाल करून गेलं. फैसल जेटी मैदानाच्या बाहेर आणि या बी थर्ड रेड साठी जर्सी क्रमांक 5 सुरेश कदम. 3चा डिफेन्स. यस, पंकज वसलेल डबल अँकल होल्ड, रायडर बाग सुपर टॅकल. 1+1 2 पॉइंट इथे मिळतील. काही झडप घातले या खेळाडूने. ज्याप्रमाणे एखादा चिता एखाद्या शिकारावरती झडप घालतो ना, त्या पद्धतीची शिकार करताना घातलेली झडप इथे पाहायला मिळाली पंकज झगडेच्या माध्यमातून. यापूर्वी आपण शोल्डर आणि थाय ब्लॉक पाहिला आणि त्यानंतर इथे मात्र आपल्याला परफेक्ट अँकल होल्ड इथे पाहायला मिळतोय. 72 खेळाचं प्रदर्शन इथे करताना पंकज. यावी मेहरान काझी जर्सी क्रमांक 1 नंबरची जर्सी घालून खेळणारा हा खेळाडू. कामगिरी ही त्याला 1 नंबरची करणं आवश्यक असेल आपल्या संघासाठी. ऋषिकेश भोजने आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये आणि ऋषिकेशची ही मनाची एक रणनीती आहे की जो बेस्ट संघाला ताबदायक ठरतो त्याला कसं. यस, इथे प्रदीप पवारचा हा वार आणि या वार मध्ये घायल झाला तो अक्षय भोजने. सिंगल पॉइंट रत्नदीप बिरजोई संघाला. ऋषिकेश भोजने मैदानाच्या बाहेर गेलाय. जो सातत्यपूर्ण चढाई आपल्या संघासाठी करत होता त्याला गारद केलं गेले. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन म्हणावं लागेल ते रत्नदीप बिरजोई संघाकडे पाहायला मिळालं. यावी उजव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न करताना मेहरान. सुरक्षितपणे चाललेली खेळी, कोणताही मोठा प्रयत्न नाही. बचात्मक घेतलेला पवित्रा चढाई पूर्ण करून माघारी. 5चा डिफेन्स आपण इथे पाहतोय. प्रदीप पवार चढाईपटूचा डावा कोपरा, उजव्या कोपऱ्यामध्ये पंकज आणि कोणत्याही अवधीनं दवडता माघारी परतला. याचाच अर्थ समोरच्या संघाची थर्ड रेड आणि या रत्नदीप बिरजोई संघाचा हा खेळाडू तिसऱ्या चढाईसाठी मेहरान काझी इथे नशीब आजमावेल. 5चा डिफेन्स टचिंग स्वरूपाचा पॉइंट घेणं अनिवार्य आहे, अन्यथा मैदानाच्या बाहेर जाण्याची नामुष्की. इथे फसतोय, इथे फसला आणि बाहेर जाऊन बसला तो मेहरान काझी. असफल ठरला. चपळता थोडीशी कमी पडली आणि थोडीशी पाठ ही दाखवली गेली. त्याच्यामुळे इथे मात्र तयारीत होताना तो राकेश मालिम यानं प्रयत्न केला, सपोर्ट त्याला मिळाला. त्यामुळे मेहरानी मैदानाच्या बाहेर. तीनही बेस्ट रायडर रत्नदीप बिरजोई संघाचे पॉइंट टेकर असे रायडर क्रीडांगणाच्या बाहेर आहेत. पहिला पारस पाटील, त्यानंतर फैसल जेठी आणि मेहरान काझी तीनही मैदानाच्या बाहेर गेले. त्यामुळे कॅप्टन कुल सुजित पाटीलला मैदानात चढाई करण्यासाठी दाखल व्हावं लागतंय. सर्वात अनुभवी असा खेळाडू सुजित पाटील. अतिशय शांतपणे संयमी खेळ करणारा हा खेळाडू चढाई पुढे करून माघारी परतलाय. यावी थर्ड रेड साठी श्रेयस सांबरे. संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण संघाचा श्रेयस आपला इथे झाला लॉबी मध्ये दाखल. रायडर होईल इथे बाद. एक सिंगल पॉइंट इथे मिळतोय. कम्प्लिटली लाईन सरकवली गेली. रायडर इथे बाद. सिंगल पॉइंट मिळाला येतो रत्नदीप संघाला. गुणफलक 10 गुण आहेत संघर्ष संघाचे, 9 गुण रत्नदीप बिरजोई संघाचे. आणि मैदानाच्या आतमध्ये पारस पाटील रेड बॅलेट खूप माघारी परतोय. संघर्ष संघाचा चढाईपटू कोणताही इथे अवधी न दवडता माघारी परतोय आणि दरम्यान मध्यंतरासाठी इथे खेळ थांबवला गेलाय. 10-9 असा गुणफलक इथे पाहायला मिळतोय. 9-10 असा गुणफलक रत्नदीप बिरजोई 9 गुण आणि संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण 10 गुण. नाममात्र 1 गुणाची बढत करून खेळताना संघर्ष संघ इथे दिसतोय आणि चढाई करण्यासाठी रत्नदीप संघाचा सुजित पाटील.
रिलाईव्ह झालाय तो पारस मैदानामध्ये दाखल झाले, परंतु त्याला थोडंसं मागे ठेवलं गेले आणि सुजित यावेळी चढाई करण्यासाठी दाखल झालेली ती आपण पाहतोय. प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी क्रमांक 13 वेगाने चढाई पूर्ण केली, माघारी परतला तो यश कदम. पारस पाटील यानंतर होणारा सामना जुगाई कोसुम देवरुख विरुद्ध मनोजपूर कोथवडे. दोन्ही संघाला दुसरा पुकार. जुगाई कोसुम देवरुख मनोजपूर कोथवडे दोन्ही संघाला दुसरा पुकार. जर्सी क्रमांक 7 इथे आपण पाहिलंय पारस पाटील अतिशय शांतपणे खेळ करताना इथे दिसतोय आणि हे द्वंद्व आहे ते ऋषिकेश भोजने आणि पारस पाटील यांचं. सिंगल पॉइंट इथे मिळतोय रत्नादेव मिरजे संघाला. पचत्तर पावित्र्य घेऊन खेळताना संघर्ष. वेळाचा मावला मिडल लाईन क्रॉस केली, माघारी परतला सुरक्षित केलं क्रीडांगणामध्ये. फैसल चेठी फर्स्ट हाफ मध्ये ज्या पद्धतीने खेळ केलाय त्याच पद्धतीचा खेळ सेकंड हाफ मध्येही करू शकेल का संघर्ष ते कमबॅक करेल कंटिन्युटी आपल्या खात्यामध्ये पॉईंट जॉईन करेल ही आपल्याला पाहायचं आहे. बेस्ट रायडर ऋषिकेश भोजने अजूनही मैदानाच्या बाहेर आहे आणि रत्नदीप संघाकडूनही तोच प्रयत्न ऋषीला जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर ठेवायचा. तरेड जर्सी क्रमांक 5 तिसऱ्या चढाईसाठी सुयश कदम. सुयश कदमचे वेगवान अशी खेळी करताना थोडासा स्किट होतोय मैदानावरती. उजव्या कोपऱ्यामध्ये पंकज पासून दूरवरती खेळ आवश्यक. हो इथे मात्र स्वतःचा बचाव करण्यात असं ठरला तो प्रदीप पवार आणि यावेळी परत फेड म्हणावी लागेल जर्सी क्रमांक 5 याची. सुयश कदमचा हा प्रदीप पवार वरती झालेला वार होता. एक सिंगल पॉइंट इथे मिळालाय तो संघर्षला. फैसल चेटी जर्सी क्रमांक 5 सलग अशा चढाई आपल्या संघासाठी करताना इथे दिसतोय. राईट कॉर्नर रायडर आहे, स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये खेळताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 5चा डिफेन्स. 10-11 अशी चाललेली लढत, 11 गुणांवरती संघर्ष संघ आणि रिलाईव्ह झालेला ऋषी भोजने लगेचच चढाई करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चढाई पूर्ण करून माघारी परततोय. कोणताही पॉईंट खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला नाही, कारण त्याला माहिती होतं रत्नदीप संघाची थर्ड रेड आहे आणि पारस पाटील इथे तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 10चा फ्रंट ब्लॉक आणि सपोर्ट मिळतोय जर्सी क्रमांक 9 याचा. ओमकार कदम फ्रंटला आला आणि त्याच दरम्यान जर्सी क्रमांक 9 राकेश मालिम याचा बॅक होल्ड इथे मिळाला. एक चांगलं कॉम्बिनेशन 9 आणि 10 या क्रमांकाच्या खेळाडूंवरती पाहायला मिळालं. पारस मैदानाच्या बाहेर गेलाय आणि इथे कुठेतरी आक्रमक होताना दिसतोय ना तो संघर्ष. कारण संघर्षाने इथे मात्र ठरवलंय की एक चांगलं लीड इथे आपण घ्यायचं, जेणेकरून शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला आक्रमकता दाखवण्याची आवश्यकता पडणार नाही याची काळजी घेऊन खेळताना इथे संघ दिसतोय. आणि यावी थर्ड रेड ऋषी भोजने तिसऱ्या चढाईसाठी. 4चा डिफेन्स पंकज राईट कॉर्नरला, सौरभ त्याच्या बाजूला आहे, त्याचबरोबर सुजित पाटील आणि त्याचबरोबर फैसल जेठी मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र अप्रतिम बचाव झालेला पाहायला मिळतोय, परंतु यस इथे बाद झालाय तो सुजित पाटील. महत्वाच्या क्षणी इथे जर चुका झाल्या ना तर संघासाठी खूप घातक ठरणार आहे. त्यामुळे स्वतःवरती ताबा राहून कंट्रोल मध्ये खेळणं आवश्यक असेल, नियंत्रण राखून खेळणं आवश्यक असणार आहे. दुर्घटना घडली आणि मैदानाच्या बाहेर जाईल तो फैसल जेठी. नजर हटी, दुर्घटना घटी आणि मैदान के बाहर फैसल जेठी. काही कॉम्बिनेशन जुळलं इथे. अप्रतिम डॅश इथे पाहायला मिळाला, कारण वेगाने जाण्याचा प्रयत्न आणि एकदा ऋषी भोजने. ऋषी आपल्या संघाला खुशी देताना इथे दिसतोय. पंकजचा एक हुकमी डिफेंडर पंकज सारखा मैदानाच्या बाहेर जाईल. शेवटचा मोहरा सौरभ जाधव. रत्नदीप संघ ऑल आउटच्या खतरा त्यांच्या समोर येऊन उभा ठेकलाय, परंतु इथे आपल्या संघाला तारेल का, वाचवेल का
का इथे हाही गारद होईल आणि ऑल आउट होईल रत्नदीप मिळतोय संघ. सौरभ जाधवच्या या 30 सेकंदाकडे लक्ष लागून असेल. चांगली खेळी करताना इथे दिसतोय. सर्व्हिस लाईन वरतीच घेतोय. खतऱ्याची घंटी डोक्यावरती आहे. काही सेकंदांचा अवधी इथे शिल्लक असताना डाव्या कोपऱ्यामध्ये जाण्याचा प्रयत्न इथे करतोय रायडर पाथ. 1+2 एकूण 3 पॉइंट इथे मिळतील संघर्ष चिपळूण संघाला. आणि एक चांगली झडप घेताना इथे दिसलाय. बढत घेताना इथे दिसलाय. 18-10 8 गुणांची बढत इथे घेतोय संघर्ष संघ. परंतु ज्या पद्धतीने नाव आहे त्या पद्धतीचा खेळ त्याने केलाय. परंतु इथे रत्नदीप मिळतोय संघाला 1-1 पॉइंट साठी संघर्ष करावा लागणार आहे. जर्सी क्रमांक 13 यश कदम चढाई पूर्ण करून माघारी परतो. यश एंट्री इथे पाहायला मिळाली. आणि यावी पारसला आपला दमखम दाखवावा लागेल. यस इथे ताकद मिडल लाईनच्या जवळ सटापट आणि इथे 1-2 1-2 पंचांच्या माध्यमातून अंतिम निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. जर्सी क्रमांक 5 आपण ही इथे गारद आहात आणि 3 पॉइंटची सुपर रेड इथे ठरते. नंदू शेठ मापुसकर यांनी जाहीर केलेलं 102 रुपयाचं बक्षीस ते या रायडरला जाईल. पारस पाटील याला जाईल. नंदू शेठ मापुसकर यांनी जाहीर केलेलं 3 मोहरे गारद करणारा रायडर साठी 102 रुपयांचं कॅश प्राइजचा मानकरी ठरला आहे तो पारस पाटील. ऋषिकेश भोजने चढाई करताना गुणफलक 13-18 तरी 5 गुणांची बढत घेऊन खेळताना संघर्ष संघ. चढाई करण्यासाठी पारस आणि पारसला असाच आक्रमण करावं लागेल ज्या पद्धतीने यापूर्वीच्या चढाईमध्ये खेळी केली होती त्याच पद्धतीची चढाई वारंवार याला करावी लागेल. आपल्या डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करताना इथे दिसतोय जर्सी क्रमांक 9 राकेश मालिम मध्यभागी इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ऋषी राईट कॉर्नरला आहे. चढाई पुढे करून माघारी परतलाय. टाइम ऑफची मागणी इथे केली गेली. संघर्ष काय असेल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायचं आहे. डू और डाय करा किंवा मरा अन्यथा मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरा असं समीकरण असं या डू और डायच्या दरम्यान चढाईपट्टू समोर. यावेळी ऋषिकेश भोजने आपल्या राईट कॉर्नरला पंकजच्या दिशेने बोनस साठी प्रयत्न करताना इथे दिसलाय. 2-1 2-2ची फील्ड. यस इथे बोनस घेतला गेला. पंकजच्या नजरेखालनं पिकअप केलेला हा बोनस पंकजला दिलं गेलेलं चॅलेंज. 19-13 असा गुणफलक 6 गुणांची बढत घेऊन खेळताना इथे दिसतोय तो संघर्ष. आणि यानंतर पारस पाटील मैदानाच्या आतमध्ये 4चा डिफेन्स असताना याही वेळी असफल ठरतोय. ऋषीने आपल्या संघाला खुशी दिली कारण ज्या ज्या संघाला पॉइंटची आवश्यकता होती त्या त्यावेळी ऋषीने चांगली कामगिरी केली आणि आतापर्यंत 2 वेळास त्याला टॅकल केले गेले. आपल्या उजव्या बाजूने उजव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न पंकज झगडे यानंतर कसा खेळ करेल हे इथे आपल्याला पाहावं लागेल. रनिंग मध्ये हँडटच करण्याचा प्रयत्न होता सौरभच्या दिशेने परंतु सौरभचाही तेवढा चांगला बचाव स्वतःचा करताना तो दिसला. चढाई पुढे करून माघारी परतला. यावेळी थर्ड डू और डाय साठी पारस पाटीलला इथे आजमावलं गेलं. खोलवरती गेला हाताचा वापर केला. कॉर्नर इंचा खेळाडू इथे हँडलचा शिकार ठरला. जर्सी क्रमांक 8 श्रेयस सांबरे मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट रत्नदीप मिळतोय संघाला. बहारदार असा खेळ इथे पाहायला मिळालेला तो पारसच्या माध्यमातून. आणि यावेळी प्रदीप पवार परंतु जिथे हात नाही चालत तिथे लात वापरायची आणि इथे लात वापरली गेली. 1 नाही 2 नाही ते मोहरे गारद झाले इथे 3. तीन खेळाडू इथे गारद झाले. 3 पॉइंट इथे मिळाले.
शेवटच्या 5 मिनिटांचा अवधी शिल्लक 22-14 असा गुणफलक आहे. 22 गुण संघर्ष चिपळूण आणि 14 गुण रत्नदीप मिरजोळे. शेवटच्या 5 मिनिटांचा खेळ शिल्लक 8 गुणांनी 42 वरती रत्नदीप संघ आणि यानंतर रत्नदीप संघाकडनं ही चांगला खेळ इथे होणं आवश्यक असेल. प्रत्येक ग्रेड मध्ये पॉईंट घेण्याचा प्रयत्न करणं आवश्यक असेल, कारण आतापर्यंत जे काही झालं ते गेलं. परंतु तुम्हाला यानंतर या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये इथे हल्ला करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, पॉईंट मिळवावे लागतील. अन्यथा तुमचं जे स्वप्न आहे ते इथे भंग होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे रत्नदीप मिरजोळे संघाला आतापर्यंत ज्या 2 संघांनी रत्नागिरी तालुक्याचं नाव जे रोशन केलंय आणि तेही या रत्नदीप संघालाही आपल्या तालुक्याचं नाव रोशन करायचं असेल ना, तर इथे बहारदार खेळ करणं आवश्यक असणार आहे. ऋषिकेश चढाई करताना ऋषिकेश भोजने अष्टपैलू खेळाडू संघर्ष चिपळूण संघाचा आणि चिपळूण तालुक्याचं उद्याचं भविष्य आहे कबड्डी क्षेत्रातील. शेवटच्या 4 मिनिटांचा खेळ शिल्लक. चपळ असा चढाईपटू आहे आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये फैजल जेठी आणि त्याच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न सौरभ आहे मध्यभागी. लेफ्ट कॉर्नरला आपण इथे पाहतोय तो प्रदीप, कारण पंकज मैदानाच्या बाहेर गेलाय. एक उत्कृष्ट कोपरा रक्षक मैदानाच्या बाहेर दिसतोय. मेहरान काझी ही मैदानाच्या बाहेर आहे आणि पंकजला लवकरात लवकर रिलाईव्ह करून मैदानात आणणं आवश्यक असेल, जेणेकरून डिफेन्स इथे दुप्पट ताकदीने खेळू शकतो. परंतु इथे भेटलं गेलं होतं, मागून पसार होण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढा चालाक होते. अप्रतिम चालाकी इथे दाखवली गेली होती. चांगला डिफेन्स भेदण्याचाही प्रयत्न केला गेला, परंतु अंतिम क्षणी मात्र दक्ष असलेलं हे कोपरा रक्षक यानं मात्र कमाल केली आणि त्यानंतर इथे मात्र गारद केलं गेले हे पारस पाटील याला. शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ शिल्लक. जर्सी क्रमांक 8 श्रेयस सांबळे मैदानाच्या आतमध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवरती जाण्याचा प्रयत्न आहे. फैजल जेठी आहे त्याच्या दिशेने. कचऱ्याची घंटी काही सेकंदांचा अवधी इथे शिल्लक आणि स्वतःचा बचाव करताना दिसलाय. मैदानाच्या बाहेर जातोय रायडर. पॉइंट गोज टू रत्नदीप मिरजोळे. फैजल चढाई करण्यासाठी फैजलला यानंतर बहारदार खेळ करणं आवश्यक आहे. प्रत्येक ग्रेड मध्ये पॉईंट घेण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असेल, कारण आपला संघ इथे खतऱ्यामध्ये, आपल्या संघाला पॉईंटची आवश्यकता आहे आणि त्यामुळे जशी मागणी असेल तसा पुरवठा करणं हे रायडरचं परम कर्तव्य असतं. त्यानंतर इथे फैजल जेठी कशा पद्धतीचा खेळ करेल हे इथे आपल्याला पाहायचंय. 5चा डिफेन्स डाव्या कोपऱ्यामध्येच खेळण्याचा प्रयत्न. कॉर्नर इनला ऋषी आहे, सेफली खेळताना दिसतोय. चढाई पूर्ण करून माघारी परतला तो फैजल. 5चा डिफेन्स कंटिन्यूली. शेवटच्या 2 मिनिटांचा खेळ शिल्लक. मिनिटं उरले 2 आणि विजयी होईल कोण हे इथे आपल्याला पाहायचंय. थर्ड अँड फायनल कॉल जुगाई कोसर देवरुख आणि मनोजपूर कोतवडे. संघ व्यवस्थापक संघनायक आपल्याला ऑलरेडी 3रा पुकार इथे दिला गेलाय, त्यामुळे दोन्ही संघ खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहतील. प्रवेशद्वारापाशी येऊन उभे राहतील. जुगाई कौसुम देवरुख आणि मनोजपूर कोतवडे दोन्ही संघांना थर्ड अँड फायनल कॉल. फैजल जेठी वारंवार इथे प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्न फक्त करून चालणार नाहीत, यशस्वी प्रयत्न करायचे. लेफ्ट कॉर्नरचा खेळाडू ठरतोय असफल. सिंगल पॉइंट, बोनस प्लस 1 पॉइंट, 2 पॉइंट इथे मिळतात. महत्वपूर्ण कामगिरी ठरू शकते. 24-18 24 गुण संघर्ष संघाचे, 18 गुण रत्नदीप मिरजोळे संघाचे. अजूनही 6 गुणाने पिछाडीवरती आहे तो रत्नदीप संघ. शेवटचा अंतिम निर्णायक असं 1 मिनिट शिल्लक. ऋषी रेड व्हॅलिड करेल, जास्तीत जास्त वेळ आजमावेल आणि माघारी परतेल. ही रणनीती असणार आहे ती यावी संघर्ष संघाची. इथे काही सेकंदांचा अवधी शिल्लक आहे. फैजल जेठी मैदानाच्या आतमध्ये. मयूर कळंबटे सारखी जर एखादी रेड इथे झाली ना तर कुठेतरी सामन्यामध्ये रंग देऊ शकते, परंतु एक सिंगल पॉइंट इथे मिळालाय रत्नदीप संघाला. आणि ऋषी पोहोचले याला माहितीये आपल्याला इथे रिस्क घ्यायची आवश्यकता नाहीये. आपल्याकडे बढत आहे, आपल्याला इथे फक्त टाइम पास करायचा आहे. जो वेळ आहे तो इथे व्यर्थ घालवायचा आहे. 24-19 असा गुणफलक.
ऋषी भोजने मैदानाच्या आतमध्ये सामना होतोय ते समाप्त आणि विजयी ठरतोय तो संघर्ष चिपळून. एक विजयी सलामी इथे देताना दिसला तो संघर्ष चिपळून संघ. रत्नदेव मिरजोई संघावरती हावी ठरला.